सगळं वाटून मिरची चिंच तू कान बनव। नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग म्हणजे सकाळ सकाळी खूप धुका पडलेला आणि थंडी पण खूप लागत होती। त्यात त्याला का बोलतो मला चिंचेचं खरबाट करून खायचं। मी म्हटलं खरबाट तर बोलतो दुपारी करून काय, मग ते कसं तयार करतो ते आपण बघूया। चला तर मग, आणि सबस्क्राईब केलं ना तर सबस्क्राईब करा। काल सकाळी भरपूर धुकं पडलेलं। पाऊस गेल्यापासून तर पहिल्यांदाच असं धुकं पडलंय। रस्त्यावरून सकाळचं कोण येतंय जातंय, गुरं जातात येतात ते पण दिसत नव्हती। एवढं दाट धुकं पडलं होतं आणि तेवढी थंडी पण लागत होती। दूडी ना जल्ल बांगडे होते। काल पण दूडीच खाल्ली। बांगडा आणला मला बांगडा अडकतात। बांगडा नकोच आहे मला। मग काय आणि याचं मास पण का दूडी आणली? संध्याकाळी वर शिजवू याचं। काल म्हणून नकली भेटली होती नी आज असली आहे का? दाखवले ए आजची असली आहे का रे? आज हिला सगळे सगळे काय झालं काय माहिती, चिंचेचं खरपाट करून खायचं होतं म्हणून हा चिंच सोडत बसला। म्हणजे तुळशीच्या लग्नाला आणलेली ती चिंच एक खाव। तिखट मीठ टाकायचं जरासं नाही नाही अरे जरासं बारकस ठेचणार आहेस तिखट मिठात वाट्यावर ठेचणार। मला पण हवाय जरासं, तुला पण हवाय? राणी सारखा कलर आहे, दोडी सारखा दिसत नाही आहे। एकदा आणलं, एकदा तू कुठे दाखवत येत ना आणली होतीस ना? जाड होती ती, मस्त होती। कोथिंबीर, मिरची, मीठ, साखर आणि लिंबू हा सगळं वाटून मिरची चिंच टाकायचं, चिंचा आणि त्याच्यावर तिखट मीठ आणि त्याच्यात तिखट मीठ। विना मिरची आहे विन्या, त्या पण ठेचायचं। विन्या किती तिखट लागेल? हा सोललेला चिंचा परत बी ना दे ना जराशी, बी नको। मी आता तोंडात बी त्या खाता पण येत नाही। कडू कडू त्याचं कवच पण ना दातात आलं की दात आंबाचा कडू कडू लागतं। आणि तर कसं सम्राट लागतं, म्हणजे पाणी झालं त्याचं पाणीच करायचं। तू कुठची रेसिपी बनवलीस का स्वतःच्या मनान करतोस आहे? मला वाटलेलं तू काहीतरी बनवलं असेल, देवाचा पराक्रम करतोस आहे। हे ते चाट लागतं बघ, चाट मसाला तसं लागतं ना? बाई चिंच लई आंबट, तिखट मिठा मला वाटतं पोटाचा बिघाड लवकर होणार आहे। साखर वगैरे टाकलं गोड, तुला मेन म्हणजे साखर टाकायलाच नको होती। दिवसभराचं खरबाट आहे ना? आणि जेवायला बसलास की धाव लाज पण ना धावणारच आहे आज। पोटात वाजताय तुझ्या का माझ्या?
बस बस आधीच मिरची आहे. कसं लागतं तू कान बनव माझ्या तोंडाला. ते मला पण दे. बापरे यार किती तिखट लागतंय आणि हा खरबट कसं खाणार आहे देवाच ठाऊक. आता तो खरबाट कसा आणि किती पचवणार आणि कसं खाणार आहे त्यालाच माहिती. आणि आजचा व्हिडिओ इथेच म्हणजे आजचा ब्लॉग इथेच संपवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा.